नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ओरिसा, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश। भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री या उत्तर प्रदेश या राज्याच्या असून त्यांचे नाव होते सुचिता कृपलानी। या उत्तर प्रदेश या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री असून त्या भारतातील देखील पहिल्या मुख्यमंत्री होत्या, महिला पहिल्या मुख्यमंत्री होत्या। प्रश्न क्रमांक 2, भारतीय संसदेने कोणत्या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत केला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1956, पर्याय क्रमांक 2 1945, पर्याय क्रमांक 3 1954, पर्याय क्रमांक 4 आहे 1955। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1955 या वर्षी भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा संमत केलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संसदेने हिंदू वारसा कायदा कोणत्या वर्षी संमत केला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1955, पर्याय क्रमांक 2 1954, पर्याय क्रमांक 3 1953, पर्याय क्रमांक 4 1956। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1953 या वर्षी भारतीय संसदेने हिंदू वारसा हा कायदा संमत केलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 आण्विक ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 जलविद्युत ऊर्जा, पर्याय क्रमांक 4 पवन ऊर्जा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 5, बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 1। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3। बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय व्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डाळी, पर्याय क्रमांक 2 खाद्यतेल, पर्याय क्रमांक 3 दूध, पर्याय क्रमांक 4 संत्री। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दूध। दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते। दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण 90% एवढे असते। प्रश्न क्रमांक 7, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 कृपलानी, पर्याय क्रमांक 3 आहे सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 4 आहे जवाहरलाल नेहरू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते। हे तिन्ही प्रश्न नीट लक्षात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, राजेंद्र प्रसाद हे समितीचे अध्यक्ष होते आणि सरदार वल्लभभाई पटेल हे संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 8, गोविंदाग्रज या नावाने कोणी कविता लिहिल्या? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोनी दांडेकर, पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी, पर्याय क्रमांक 3 विष्णू वामन शिरवाडकर, पर्याय क्रमांक 4 पु ल देशपांडे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने कविता लिहिलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक 9, रेंगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दक्खनचा पठारी प्रदेश, पर्याय क्रमांक 2 कोकणातील डोंगराळ प्रदेश, पर्याय क्रमांक 3 आहे कोकण किनारपट्टीची चिंचोळी मैदाने, पर्याय क्रमांक 4 आहे भामरगडच्या डोंगरी प्रदेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्खनचा पठारी प्रदेश यामध्ये रेंगूर मृदा ही मोठ्या प्रमाणात आढळते। प्रश्न क्रमांक 10, रंगराजन समिती ही कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक, पर्याय क्रमांक 2 गुजरात दंगल, पर्याय क्रमांक 3
मुंबई दहशतवादी हल्ला. पर्याय क्रमांक 4 राजीव गांधी हत्याकांड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक या विषयाशी ही रंगराजन समिती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती किलो कॅलरी ऊर्जा मिळते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 7, पर्याय क्रमांक 4 आहे 8. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4. 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. क्रमांक 12 मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर केला जातो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक ब्राह्मी, पर्याय क्रमांक 2 देवनागरी, पर्याय क्रमांक 3 सुंदरा, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवनागरी. मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी या लिपीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 13 मान्सून पूर्व पावसाच्या पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चेलिंबस शॉवर, पर्याय क्रमांक 2 कालबेल साक्षी, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आहे नॉर्वे स्टार व पर्याय क्रमांक 4 आहे अमृतसरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमृतसरी. मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये अमृतसरी म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 इंदिरा गांधी, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 4 आहे C.D. देशमुख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात, म्हणून नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 15 66वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नटसम्राट, पर्याय क्रमांक 2 कोर्ट, पर्याय क्रमांक 3 कासव, पर्याय क्रमांक 4 उरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उरी. उरी या चित्रपटाला 2019चा 66वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्मे स्वीकारले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शिरीष कुमार, पर्याय क्रमांक 2 बाबू गेनू, पर्याय क्रमांक 3 सुशील सेन, पर्याय क्रमांक 4 आहे विजय कुमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिरीष कुमार या विद्यार्थ्याने 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथील शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्मे स्वीकारलेले आहे. शिरीष कुमार यांच्यावर शालेय अभ्यासक्रमामध्ये एका पाठाचा देखील समावेश करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 17 नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण विरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बेटी बचाओ बेटी पढाओ, पर्याय क्रमांक 2 सुरक्षित माता सुरक्षित बालक, पर्याय क्रमांक 3 सुरक्षित बचपन सुरक्षित भारत, पर्याय क्रमांक 4 आहे सक्षम भारत सुरक्षित भारत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुरक्षित बचपन सुरक्षित भारत हे अभियान नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लैंगिक शोषण या लढ्याविरुद्ध देण्यासाठी घेतलेला उपक्रम आहे. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या क्रांतिकारकाने इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 खुदिराम बोस, पर्याय क्रमांक 2 भूपेंद्रनाथ, पर्याय क्रमांक 3 अनंत कान्हेरे, पर्याय क्रमांक 4 आहे बद्रीनाथ बोस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनंत कान्हेरे या क्रांतिकाराने इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 भिवंडी, पर्याय क्रमांक 3 पुणे, पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नाही, बाकी नागपूर भिवंडी पुणे या ठिकाणी महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 20 सन 2007 मध्ये कोणता देश सार्क संघटनेचा 8वा देश बनला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 मालदीव, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. सन 2007 मध्ये अफगाणिस्तान हा देश सार्क संघटनेचा
8वा देश बनलेला आहे। यापूर्वी 7 होते, 2007 पूर्वी 7 होते, परंतु 2007 मध्ये अफगाणिस्तान हा सार्क संघटनेचा 8वा देश बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासी यांना आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा आयोडीनच्या अभावी कोणता रोग होतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गलगंड, पर्याय क्रमांक 2 अमोनिया, पर्याय क्रमांक 3 रक्ताशय, पर्याय क्रमांक 4 कॅन्सर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गलगंड। आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होता, तर अमोनिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे। प्रश्न क्रमांक 22, केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 NK सिंह, पर्याय क्रमांक 2 रमेश चंद्र, पर्याय क्रमांक 3 अरुण जेटली, पर्याय क्रमांक 4 आहे विजय केळकर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NK सिंह हे केंद्र सरकारने 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट, पर्याय क्रमांक 3 पंडित नेहरू व पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा फुले। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रातील होम रूल लीगची चळवळ सुरू केलेली आहे। प्रश्न असा देखील येऊ शकतो की भारतामध्ये होम रूल लीग ही चळवळ कोणी सुरू केली? त्यावेळेस या प्रश्नाचे उत्तर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक हे दोन्ही होईल, कारण ॲनी बेझंट यांनी पश्चिम बंगालमध्ये तर लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्र या राज्यामध्ये होम रूल लीगची चळवळ सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 24, तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 जर्मनी, पर्याय क्रमांक 3 जापान, पर्याय क्रमांक 4 ब्रिटन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्रिटन। तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी आहे। या अणुभट्टीस उभारण्यास ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहाय्य लाभलेले आहे। क्रमांक 25, इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रावणारे संप्रेरक आहे? अवयवांद्वारे स्रावणारे संप्रेरक असा प्रश्न आहे। इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवाद्वारे स्रावणारे संप्रेरक आहेत? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जठर, पर्याय क्रमांक 2 आतडे, पर्याय क्रमांक 3 यकृत, पर्याय क्रमांक 4 स्वादुपिंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वादुपिंड। प्रश्न क्रमांक 26, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मगर, पर्याय क्रमांक 2 पाणघोडा, पर्याय क्रमांक 3 डॉल्फिन, पर्याय क्रमांक 4 कासव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉल्फिन। डॉल्फिन या प्राण्यास राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 27, ग्रँड ट्रँक मार्ग कोणत्या शहरांना जोडतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई दिल्ली, पर्याय क्रमांक 2 दिल्ली कलकत्ता, पर्याय क्रमांक 4 मुंबई पुणे, पर्याय क्रमांक 4 आहे नाशिक सूरत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली कलकत्ता। या दोन मार्गांना जोडणारा ग्रँड ट्रँक हा मार्ग आहे। हा ग्रँड ट्रँक मार्ग हा शेरशाह सूरी यांनी निर्माण केलेला आहे व हा दिल्ली कलकत्ता या दोन शहरांना जोडणारा मार्ग आहे। प्रश्न क्रमांक 28, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गटविकास अधिकारी, पर्याय क्रमांक 2 सभापती, पर्याय क्रमांक 3 मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 4 तहसीलदार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी हा गटविकास अधिकारी असतो। प्रश्न क्रमांक 29, 12वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2021 ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने जिंकली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 इंग्लंड, पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 4 न्यूझीलंड। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यूझीलंड या देशाच्या संघाने ही 12वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे, जी 2021 मध्ये संपन्न झालेली आहे। ती न्यूझीलंड या देशाच्या संघाने जिंकलेली असून ही 12वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे, हे देखील लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 30, भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मराठी, पर्याय क्रमांक 2 सिंधी, पर्याय क्रमांक 3 मारवाडी, पर्याय क्रमांक 4 संथली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मारवाडी ही भाषा भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये नमूद केलेली भाषा नाही। प्रश्न क्रमांक 31, या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर जे
801 एवढे असून हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे. तर पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 गडचिरोली, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 नागपूर, पर्याय क्रमांक 4 अकोला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बीड. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर जे 801 हे बीड या जिल्ह्यात आहे. हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर बीड या जिल्ह्यात असून ते किती आहे. तर त्या प्रश्नाचे उत्तर होईल 801 एवढे लिंग गुणोत्तर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तसेच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व महाराष्ट्र पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना: आपल्या चॅनलवर भरपूर पोलीस भरती या विषयाशी संबंधित व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत व ते सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पोलीस भरतीमध्ये फायदा करून देतील. कारण यापूर्वी जे विचारलेले प्रश्न आहेत व जे विचारले जाण्याची शक्यता आहे असेच IMP प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले असून ते सर्व तुम्हाला नक्कीच फायदा करतील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.